माऊलीने काय सांगितलं? भक्ती कशी करा म्हणून सांगितले. कोणी अभ्यास केलाय का? ज्ञानेश्वर माऊलीनं शेवटच्या टप्प्यात काय सांगितलं? भक्ती कशी करा, देवा भगवंताला कसं प्राप्त हो, भगवंताची प्राप्ती कशी करून घ्या. हरिपाठ अखंड त्यांनी केलाय का नाही? हरिमुखी म्हणा पुण्याची गणना. कुठल्याही संतानं संन्यास घेतला नाही, कुठं घरदार सोडून केलेलं नाही. भक्ती काही जणांनी प्रपंच करून केलेले आहे, तुकाराम महाराजांच्या सारखे. तुम्हाला सुद्धा तुम्ही घरात बसून प्रपंच करून देवप्राप्ती करू शकताय, आणि ती सोपी प्राप्ती. एवढं लक्षात ठेवा, आज संन्यासाला जी प्राप्त होत नाही ती घरात असणारा प्रपंच सांभाळणाऱ्या माणसाला प्राप्त होते. का? कारण का तर प्रपंचाची परीक्षा आहेत त्या कुठेही परीक्षा नाही. का? अध्यात्म आणि कर्तव्य दोन्हीची जोड दिल्याशिवाय भगवंत प्राप्ती नाही. म्हणतात का नाही, कमळ ही चिखलात असतं, पण चिखलाचा एकही थेंब त्याच्यावर नसतो. बघितलं का कधी कमळावर चिखल उडल्याला? पण देंडा कुठं असतो? तसा प्रपंच म्हणजे चिखलच आहे, आणि हृदय म्हणजे कमळासारखं ठेवलं पाहिजे. त्यात भगवंत आपल्या वास पाहिजे, त्या भगवंताचा त्या ठिकाणी.